पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली। शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज सभागृहामध्ये प्रस्ताव 293 अन्वये प्रस्ताव मांडला आणि मात्र बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्यानं विरोधक चांगले संतापले। त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघात प्रहार केला। तर भास्कर जाधव यांच्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंवर गद्दार, नवखराम, एहसान फरामोश असं म्हणत जोरदार टीका केली। त्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी सभागृहामध्ये नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून टीका केली होती। भास्कर जाधव यांनी सभागृहामध्ये 293 अन्वये प्रस्ताव मांडला, म्हणजेच राज्याच्या विविध समस्या अंतर्भूत करून समस्या मांडल्या असतात आणि संबंधित मंत्र्यांनी उत्तरं द्यावीत असं याचे संकेत आहेत। प्रस्तावात बोलताना त्यांची अडवणूक करण्यात आल्यानं संताप केला। त्यानंतर सभागृहामध्ये अत्यंत आक्रमक पवित्र्यामध्ये राहुल नार्वेकर यांची दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका केली। विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतःची उत्तरे द्यावीत असा टोला सुद्धा लगावला। अध्यक्षांनी स्वतःला ज्ञानी समजतात का असा हल्लाबोल त्यांनी केला। आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल यावेळी केला।